आपण एक छोटासा सत्कार करणार आहोत श्रावणी टोंगे या विद्यार्थिनीचा। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी इथल्या छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणारी श्रावणी ही अत्यंत बुद्धिमान तल्लख आहे। तिची निवड जर्मनीतल्या प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजमध्ये झालेली आहे। त्यानिमित्त माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण तिला सन्मानित करणार आहोत। तिचे पालक आणि तिच्या शाळेचे प्राचार्य हेही बरोबर आलेले आहेत। या सर्वांचं आपण टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करूया। आत्ताच आपण जिचा सत्कार केला 10वी मध्ये तिचे वडील पारनेर सारख्या अहिल्यानगर जिल्ह्यातून एका दुष्काळी तालुक्यातून आपल्या परिसरामध्ये आले शिक्षक म्हणून खाजगी संस्थेमध्ये काम करतायत। त्यांना 3 मुली, परंतु श्रावणी अतिशय हुशार अशा प्रकारची मुलगी निघाली। मी अलीकडे बघतोय, काल पण मी जिल्हा परिषदेचा कार्यक्रम केला मित्रांनो, किंवा तुम्ही 10वी 12वी बघा निकाल, मुलं काही त्याच्यात जास्त संख्येने येत नाही जेवढ्या मुली येतात। त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या तमाम मुलींचं विशेष कौतुक करतो, विशेष अभिनंदन करतो। आपला राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, ह्या सगळ्या महिलांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाची कवाडं म्हणा, संस्कार म्हणा, सगळ्यांना घडवण्याचं काम म्हणा, हे सगळं केलं आणि त्याच्यातनं आज मुली खरोखरीच अतिशय उत्तम पद्धतीनं यश मिळवत आहेत आणि त्याच्यातनंच आपल्या श्रावणीनं यश मिळवलं। त्या श्रावणी टोंगेचं पण मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, तिच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो। 10वी नंतर तिला आता परदेशात चाललेली आहे। इथे एकाने मला सांगितलं ती एकटी परदेशात चालली, तिच्याबरोबर आपल्याला आईवडिलांना कोणाला तरी पाठवावं लागेल। असं नसतं बाबांनो, 10वीच्या नंतर सहसा ती मुलगी किंवा मुलगा त्याला एकट्यालाच पाठवलं जातं। अलीकडे खूप जग जवळ आलेलं आहे। जरी मुलगी तिथं असली तर रोज आईवडील इथनं व्हिडिओ कॉलवरून तिच्याशी बोलू शकतात, वायफायवरून बोलू शकतात, व्हॉट्सअपवरून बोलू शकतात, सगळं काही होत असतं। आपल्याला कळतं आपली मुलगी कशी आहे, तिथं काय तिला अडचण आहे, इतक्या क्षणाक्षणाच्या बातम्या ह्या आपल्याला मिळवता येतात किंवा तिला आपल्याला सांगता येतात। त्याच्यामुळे ते असे विचार आत्ताही मला काहींना असं वाटलं की अजित पवार डिक्लेअर करतील, चला आता तिच्या वडिलांनाही तिच्याबरोबर पाठवतो। असं नसतं, जे खरं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे। आपली श्रावणी इथं जसं तिनं यश मिळवलं तसं तिथं पण ती उत्तम प्रकारचं यश मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। मित्रांनो, एकंदरीतच तुम्ही पण इथं बसणार आहे। आता आमची त्या बाबतीमध्ये ही इकडं चाललेली श्रावणी नेमक्या श्रावणा महिन्यातच श्रावणी निघाली आपली गमतीचा भाग जाऊ द्या, पण त्याच्यामुळेच आपली श्रावणी टोंगे। श्रावणी कुठल्या शाळेत होती? महानगरपालिकेच्या शाळेत। म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारी आपली श्रावणी टोंगे आज परदेशात निघाली। त्याला वाटतं 1 कोटीची स्कॉलरशिप मिळाली, 1 करोड रुपयाची स्कॉलरशिप।
म्हणजे खरोखरीच तिचं कौतुक आहे, तिच्या ज्ञानाला, तिच्या बुद्धिमत्तेला मी सलाम करतो. परंतु आता बुद्धिमत्तेचे, गुणवत्तेचे, ज्ञानाचेच दिवस आहे बाबांनो. आज ती श्रावणी पुढं पण अशीच टिकली तर ती कुठल्या कुठं जाईल, इतकी मोठी होईल आणि इतकं आर्थिक बाबतीत पण संपन्न होईल की विचारता सोय नाही. तिच्यात तिचे निश्चितपणे ते गुण आहेत. तिला तमाम माझ्या पिंपरी चिंचवडकरांच्याकडनं, माझ्याकडनं शुभेच्छा.